नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमनी। आज इयत्ता 12वी इकॉनॉमिक्स या विषयाबद्दल आपण चर्चा करणार आहोत। तर प्रकरण 7वा आहे राष्ट्रीय उत्पन्न, त्यालाच नॅशनल इन्कम असं म्हटलं जातं। तर गेल्या तासाला आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह पाहिलो, द्विक्षेत्रीय प्रतिमान, त्रिक्षेत्रीय प्रतिमान आणि चार क्षेत्रीय प्रतिमान याच्याविषयी आपण माहिती पाहिलेलो आहोत। आता आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना पाहणार आहोत। राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना असून काही महत्त्वाच्या संकल्पना खालीलप्रमाणे आहेत। एक आहे स्थूल देशांतर्गत उत्पादन, त्याला जीडीपी असं म्हटलं जातं। स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे दिलेल्या वर्षात देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजार भावानुसार येणारे मूल्य म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन होय। स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे दिलेल्या वर्षात देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजार भावानुसार येणारे मूल्य म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन होय। त्यालाच सांकेतिक भाषेमध्ये जीडीपी इज इक्वल टू सी प्लस आय प्लस जी प्लस कंसामध्ये एक्स मायनस एम असं म्हटलं जातं। तर मराठीमध्ये म्हटलं जातं स्थूल देशांतर्गत उत्पादन इज इक्वल टू उपभोग खर्च प्लस गुंतवणूक खर्च प्लस सरकारी खर्च प्लस निर्यात मायनस आयात असं म्हटलं जातं। अशा प्रकारे स्थूल देशांतर्गत उत्पादनाविषयी आपण माहिती पाहिलं। दुसरं आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनामध्ये दुसरं संकल्पना आहे निव्वळ देशांतर्गत उत्पादन, त्यालाच एनडीपी असं म्हटलं जातं। निव्वळ देशांतर्गत उत्पादन बघा, देशाच्या भौगोलिक सीमारेषात एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे बाजार भावानुसार येणारे स्थूल मूल्य म्हणजे निव्वळ देशांतर्गत उत्पादन होय। निव्वळ देशांतर्गत उत्पादन होय बघा, त्यालाच एनडीपी इज इक्वल टू डीजीपी मायनस डिप्रिसिएशन असं म्हटलं जातं। मराठीत काय म्हटलं जातं, निव्वळ देशांतर्गत उत्पादन बरोबर स्थूल देशांतर्गत उत्पादन मायनस घसारा खर्च, मायनस घसारा खर्च। पुढचा आहे स्थूल राष्ट्रीय उत्पादन, तिसरा पॉइंट आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनामध्ये तिसरा पॉइंट आहे स्थूल राष्ट्रीय उत्पादन, त्याला जीएनपी असं म्हटलं जातं। जीएनपी असं म्हटलं जात असून दिलेल्या वर्षात देशात उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पादन होय। यात बाजारभावानुसार किमतीचा विचार केला जातो। बघा, परत एकदा आपण पाहणार आहोत स्थूल राष्ट्रीय उत्पादनाची व्याख्यांमध्ये त्याला जीएनपी असं म्हटलं जातं। दिलेल्या वर्षात देशात उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पादन असून यात बाजारभावानुसार किमतीचा विचार केला जातो। त्यालाच काय म्हटलं जातं, जीएनपी इज इक्वल टू सी प्लस आय प्लस जी प्लस एक्स मायनस एम प्लस आर मायनस पी। आर म्हणजे काय असेल, मिळकत देणी असेल, पी म्हणजे देणी असेल, पी म्हणजे देणी असेल। त्याचंच मराठीमध्ये रूपांतर आपण काय म्हणतो, स्थूल देशांतर्गत उत्पादन बरोबर उपभोग खर्च प्लस गुंतवणूक खर्च प्लस सरकारी खर्च प्लस निर्यात प्लस आयात, निर्यात प्लस आयात, निव्वळ येणी व देणी, निव्वळ येणी व देणी। अशा प्रकारे स्थूल राष्ट्रीय उत्पादन आहे हे, स्थूल राष्ट्रीय उत्पादन बरोबर स्थूल राष्ट्रीय उत्पादन बरोबर उपभोग खर्च प्लस गुंतवणूक खर्च प्लस सरकारी खर्च प्लस निर्यात प्लस आयात, निव्वळ येणी व देणी। अशा प्रकारे स्थूल राष्ट्रीय उत्पादन बद्दल आपण माहिती पाहिलो। चौथा प्रवाही उत्पन्नाच्या संकल्पना आहे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, त्यालाच एनएनपी असं म्हटलं जातं। निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणजे एका वर्षात देशात उत्पादित झालेल्या निव्वळ वस्तू व सेवांचे उत्पादन होय। निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणजे एका वर्षात देशात उत्पादित झालेल्या निव्वळ वस्तू व सेवांचे उत्पादन होय। त्यालाच एनएनपी इज इक्वल टू जीएनपी मायनस डिप्रिसिएशन असं म्हटलं जातं। निव्वळ राष्ट्रीय उत्पादन बरोबर स्थूल राष्ट्रीय उत्पादन, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन बरोबर स्थूल राष्ट्रीय उत्पादन मायनस घसारा खर्च, घसारा खर्च असं म्हटलं जातं। अशा प्रकारे
राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रवाही संकल्पनाबद्दल आपण माहिती पहिलं होतं स्थूल देशांतर्गत उत्पादन, त्याला GDP असं म्हणतो आपण. दुसरं आहे निव्वळ देशांतर्गत उत्पादन, त्यालाच NDP असं म्हटलं जातं. त्यानंतरचं तिसरं आहे स्थूल राष्ट्रीय उत्पादन GNP. चौथा आहे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन NNP. ह्यांच्या संकल्पनाविषयी आपण माहिती पाहिलेलं आहोत. तर ॲडिशनल माहिती म्हणून तुम्हाला काही माहिती देऊ इच्छिते. तुम्हाला माहीत हवं ह्यामध्ये आपण पाहणार आहोत. हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन, त्यालाच ग्रीन GNP असं म्हटलं जातं. हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन नैसर्गिक पर्यावरणाचा शाश्वत वापर आणि विकासाच्या लाभाचे न्याय वितरण करणे होय. म्हणजे हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन पर्यावरणीय प्रदूषण आणि नैसर्गिक स्रोताचे प्रमाण उत्पादनामुळे कमी होणार नाही याचा विचार करते. आर्थिक कल्याणाचे मोजमाप करताना एकूण राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली म्हणजे जीवनमान सुधारले असे नाही. जर पर्यावरण प्रदूषण वाढले आणि नैसर्गिक संसाधने भविष्यातील पिढ्यांसाठी घडली तर केवळ एकूण राष्ट्रीय उत्पन्नात झालेली वाढ म्हणजे जीवनमान सुधारल्याचे द्योतक नाही. म्हणून हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन आर्थिक कल्याणासाठी विचारात घ्यावे लागते. हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादनाची संकल्पना खालील वैशिष्ट्ये दर्शविते. एक आहे शाश्वत आर्थिक विकासामुळे पर्यावरणीय प्रदूषण व्यवस्था आणि नैसर्गिक संसाधनाची कमतरता निर्माण होत नाही. दुसरं आहे विकासाच्या लाभांचे न्याय वितरण करणे. तिसरं आहे दीर्घकालीन आर्थिक कल्याणासाठी प्रोत्साहन देणे. सूत्र आहे ग्रीन GNP इज इक्वल टू GNP मायनस नेट फॉल इन द नॅचरल कॅपिटल प्लस पॉलिस्टॉन लँड. म्हणजे हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन इज इक्वल टू स्थूल राष्ट्रीय उत्पादन मायनस नैसर्गिक भांडवल साठ्यातील निव्वळ घसरण प्लस प्रदूषण भार. अशा प्रकारे स्थूल राष्ट्रीय उत्पादनाविषयी आपण ॲडिशनल माहिती पाहिलेलं आहोत. त्यालाच काय म्हटलं जातं, ग्रीन GNP असं म्हटलं जातं. तर पुढच्या तासाला आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती पाहणार आहोत. त्याआधी आपण आजचा तास इथं आपलं संपतो. तर प्रत्येकाने व्हिडिओ अवश्य पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. नमस्कार.